आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते। थेट जालन्यातून वाळू माफियांच्या विरुद्ध कारवाईला गेलेल्या तहसीलदारांना मारहाण झालेली आहे। अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते यांच्यावरती हल्ला झालाय। गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्वर फाटा पॉइंट जवळ गोदावरी नदीपात्रामध्ये ही घटना घडलेली आहे। अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावरच हल्ला झालाय। घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांसह महसूल विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं, तर वाळू माफियांकडून तहसीलदारांनाच मारहाण झालेली आहे, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। लक्ष्मण सोळंके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, वाळू माफियांची ही वाढती मुजोरीच म्हणावी लागेल। वैष्णवी, आपण बघू शकतो की या परिसरात वाळू पट्टा जो आहे गोदावरी नदी पात्र आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा केला जातो आणि याच कारवाईसाठी तहसीलदाराचं पथक या ठिकाणी सकाळी गेलं होतं आणि सकाळी या पथकाने सिद्धेश्वर फाटा या परिसरात कारवाई करायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान आपण बघू शकतो की स्वतः तहसीलदार त्या पथकामध्ये असताना त्यांच्यावर या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हे हल्ला करणारे जे वाळू माफिया आहे संतोष कांबळे असं नाव त्याचं समोर येत आहे। हा तडीपार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। आता या प्रकरणी आपण जर बघितलं तर महसूल आणि पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेले, अंबड महसूल विभागाचे सर्व मंडळ अधिकारी तलाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि गोदी पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर हे जे तहसीलदार हे नव्यानच या ठिकाणी बदलून आलेले आहे, कारण की या तहसीलदार नवीन असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण की गेल्या 8 दिवसापासून गोदावरी नदी पात्रात जे आहे गोदी परिसर असेल, शहागड परिसर असेल, या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू झालेला होता आणि त्याच अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या या पथकावर आता हल्ला झालेला आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार आता तहसीलदार यांच्यासह संपूर्ण महसूल विभागाचे कर्मचारी आता गोंदी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। या हल्ल्यात तहसीलदार यांना कितपत दुखापत झाली हे अद्यापर्यंत कळू शकलेलं नाहीये। मात्र या ठिकाणी 8 ते 10 जणांनी हा हल्ला केल्याची माहिती सुद्धा समोर येऊ लागलेली आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांनी सुद्धा आता या हल्लेखोरांचा शोध सुरू केलेला आहे। लक्ष्मण, गंभीर असं हे प्रकरण आहे। 8 ते 10 जणांनी नवीन तहसीलदार असताना त्यांच्यावरती अशा पद्धतीने दहशत निर्माण करण्यासाठी हे सगळं केलंय का, हाही एक प्रश्न आहे। आणि त्यातही तडीपार जो एक व्यक्ती आहे त्याच्याकडून हा हल्ला झालेला आहे, ही तर अत्यंत गंभीर बाब आहे, म्हणून याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली आहे।